कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय। जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय। जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः ओम नमः शिवाय। शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमस्कार. BNX न्यूज 9च्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज या पावन दिवसावर आपण पावनस्थळी आलेलो आहोत. ओटगी बृहन्मन संस्था यांचं महाशिवरात्री निमित्त आयोजन संगीत स्पर्धा संगीत संध्यामध्ये आपण येथे आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी सर. सर नमस्कार. सर्वप्रथम आपणास व आपल्या संस्थेत शिवरात्री निमित्त आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद धन्यवाद सर. सर आज सोलापुरात एवढं मोठं महापर्व होत असताना आपल्या या मंदिरात मात्र लाखोंच्या संख्येने गर्दी होत आहे, याचं नेमकं कारण काय सांगाल? आज रोजी मठाचे मठाध्यक्ष तथा काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री 1000 जगद्गुरू मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे सध्या वाराणसी म्हणजे काशी येथे महायात्रा असल्यामुळं ते गेलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि हे कार्यक्रम अशा पद्धतीनं होण्याचे कारण म्हणजे या पूर्वीचे मठाध्यक्ष तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी ही प्रथा सुरू केली आणि या ठिकाणी 1008 शिवलिंग स्थापना केली. त्यामागचा हेतू काय की यामध्ये द्विशैव धर्म कसा आहे की मानव जातीचं कल्याण करणारे म्हणजे सर्व जात, त्यामध्ये कुठलाही भेदाभेद नाही, काय नाही, सर्व जातीचा विचार करणारे संस्था. आणि या माध्यमातून हे काम करत असताना महाराजांनी विचारलं की आज जे पाश्चात्याचं अंधानुकरण चालू आहे ते बंद व्हावं आणि या निमित्तानं जेवढी शक्य आहे ते लोक मठाशी बांधले झाले की ते संस्कार तिथे टिकून राहतात, हा विचार होता. आणि त्यामुळं 1008 शिवलिंग स्थापना करत असताना काहींनी आपल्या लग्नाचे वाढदिवस, काहींनी आपल्या मुलांचा वाढदिवस, काही लग्नाचे वाढदिवस, काहींनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ इथं शिवलिंग देऊ केले. आणि या निमित्तानं वारंवार हे लोक यायचे आणि एक प्रकारची भावना त्यामध्ये की आपण दृढ होत गेली मठामध्ये. आणि आजच्या दिवशी शिवाला काय प्रिय आहे तर जलप्रिय आहे. जलप्रियामध्ये या ठिकाणी आपल्या मनामध्ये जे काय काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आहेत या निमित्तानं या ठिकाणचे आपले जे विकार आहेत दूर होतात. आणि शिवांच्या जला अभिषेक केल्यानंतर मनाला एक प्रकारची शांती लाभते आणि एक ऊर्जा निर्माण होते आणि एक वर्षभरापर्यंत ती ऊर्जा टिकून राहते. पण पर्यायानं वारंवार इथं आल्यानंतर मनाला आपण एक शांती लाभते, आपण एकमेकाशी तिथं एकरूप होतो, शिवाशी एकरूप होतो. आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये जे काय आहेत ते वाईट विचार दूर होतात. आणि या ठिकाणी महास्वामीजींचे विचार केले. आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठीची गर्दी माझ्या माहिती, पण मी आता माझ्या मठाचं किंवा माझ्या संस्थेचं कौतुक करतो अशा भागाने गेल्या 10 वर्षातला आजचा रेकॉर्ड हा फार मोठा आहे. आज जवळ 32 क्विंटल शाबू हे प्रत्येक भक्तांना देऊ करण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं जगद्गुरूंचा आशीर्वाद आताच जगद्गुरू विचारले कार्यक्रम कसं चाललाय म्हणजे सर्व भक्तांच्या सहकार्यानं. आणि हे सगळे 9 आहे ना BNX 9 म्हणजे अशा अनेक चॅनलने आपले बातमी हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक वर्षापासून करत आले. आणि त्यामुळे त्याचाही परिणाम निश्चितच म्हणजे माध्यमामधून देखील विचार झालेला आहे. आणि सर्व भक्त इथे येतात आणि नतमस्तक होतात, प्रसन्न होतात आणि त्यांना एक आनंद होते. आणि इथून प्रसाद घेतल्यानंतर झाल्याची भावना निर्माण होते. आणि ही सगळी किमया मी शिवाचार्य महास्वामीजी, योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आणि डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे. आणि असंच सदैव त्यांचा आशीर्वाद लावावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण ही बातमी सामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याबद्दल आपले मी आभार मानतो. धन्यवाद. सर अंदाजे सकाळपासून किती भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे? 1 लाख लोक होते. 1 लाख. आणि रात्रीच्या आता 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत अजून माझ्याप्रमाणे 5-50 हजार होईल. परंतु आता विशेष महापूजा म्हणजे 12 वाजून 18 मिनिटांनी आणि 1 वाजून 18 मिनिटापर्यंत एक विशेष महापूजा या ठिकाणी संपन्न होते. त्या ठिकाणी अनेक भाविक येतात आणि पूजा संपन्नाचा प्रसाद घेऊन जातात.
सर सोलापूर सोडून इतर गावातले भाविक सुद्धा इथे येतात का? हो, आता बघा या ठिकाणी आज जवळजवळ 200 भाविक हे कर्नाटक आणि आंध्रमधून आले आणि एक चांगला आनंद आहे, कारण हे एक आध्यात्मिक क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र व्हावं यासाठी सगळ्या भाविकांनी प्रयत्न करावा, राजकारण्यांनी प्रयत्न करावा आणि या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला. विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे 1008 दिला आणि मूर्ती आहे त्या मूर्तीचं लोकार्पण 2018 मध्ये झाले आणि तेव्हापासून खरोखर म्हणजे आपल्या मठाचा विकास झाला. कोणामुळं तर भक्तामुळे झाला आणि भक्त आणि मठ हे एक असल्यामुळं मठाचा विकास तर झाला. या ठिकाणी लोक येत असताना तल्लीन होत असताना त्यांच्या मनामध्ये जे मनोकामना व्यक्त करतात मनोकामना पूर्ण देखील झालेली असं भाविकांचं म्हणणं आहे. मी दावा करणार नाही पण भाविकांचं म्हणणं आहे आणि ते त्यामध्ये खर्च देखील आहे असं मी समजतो. परगावचे काही भाविक येथे मुक्कामाला सुद्धा राहतात का? आता तेवढी मोठी सोय नाही, तेवढे लोक आले तर त्याची सोय होते पण त्याचा एक अजून प्रोजेक्ट आहे ते जेव्हा होईल महाराष्ट्राच्या कृपेने पण होणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची काय मदतीची अपेक्षा आहे. आपल्या सर्वांची होऊ शकणार नाही त्यासाठी आपण त्या पद्धतीने हे जे तुझ्या माध्यमातून प्रयत्न करतात भक्तगणासाठी भक्त निवासासाठी आपण देखील मदत करावा अशा प्रकारची अपेक्षा सर आता आपण म्हणलात सकाळपासून अंदाजे 1 लाख लोक आणि इथपासून पुन्हा 20 ते 30 हजार म्हणजे जवळपास 1.5 लाख लोकांची भाविकांची गर्दी येते उमळली होते. तर आपलं नियोजन कशा प्रकारचं असतं किंवा किती दिवसापासून आपली तयारी चालू असते सर? हे पहा आमच्याकडं वर्षामधून जवळजवळ 7-8 ते कार्यक्रम होतात. डिसेंबरला तपोरत्नम योग जयंती पुण्यतिथी, 6 फेब्रुवारीला नृत्यपशी पुण्यतिथी आणि लगेच आठवड्यानंतरच महाशिवरात्र झाला. पण आमच्या संस्थेचे सर्व भक्तगण प्रयत्न करतात पण आमच्या संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी सर्व मुख्याध्यापक प्राचार्य या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर घरी जातात असं भाग नाही. इथं आमच्या संस्थेमध्ये कोणी टाइम बाइंडिंग म्हणून काम करत नाही. इथं एक आध्यात्मिक क्षेत्र आहे, त्यांना देखील एक प्रकारचा आनंद होते. हे 400 कर्मचारी दिवस रात्र मागच्या आठवड्यामध्ये यात्रा झाली जवळजवळ 10 ते 15 हजार लोक तिथे आले पण आज इथं 1.5 लाख लोक येतात. याचं सर्व नियोजन करण्यासाठी 1 आठवडा झाला आणि या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं सहकार्यामुळं आजचा हा कार्यक्रम हा महोत्सव अतिशय आनंदमय झाला असं. सर आज महाशिवरात्री निमित्त भाविकांना आपण काय संदेश द्याल? आज जे आपण तल्लीन होऊन नामस्मरण करून आपल्या मनात जे दुःख आहेत कष्ट आहेत ते दूर व्हावं सर्वांचे कल्याण व्हावं असा संदेश आहे. कारण इथं महास्वामींची शेवटच्या क्षणामध्ये सर्व भक्तगणांचं कल्याण व्हावं त्यांना कुठल्या प्रकारचं दुःख होऊ नये त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारचा संदेश महास्वामी दिला आणि तो संदेश मी आपण सर्वांना देतो. आपलं आरोग्य आपण आपलं जीवनमान आनंद व्हावं अशा प्रकारच्या. सर आमच्या चॅनल मार्फत आपण खूपच चांगला संदेश लोकांना सुद्धा दिलेला आहे आणि आपल्या संस्थेची इत्तमभूत सविस्तर आणि आध्यात्मिक माहिती सुद्धा आपण दिलेलं आहे. त्याबद्दल आमच्या चॅनल तर्फे आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपल्या सोबत आहेत नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्यजी महाराज. आपण महाराज असल्यामुळे त्यांच्याकडे आध्यात्मिकच माहिती घेणार आहोत यात काही दुमत नाहीये. सर आपल्याला शतकोटी नमस्कार. नमस्कार सर आज महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त आज हजारो भाविकांची गर्दी येथे पाहायला मिळत आहे. जणू काय भू कैलासाचा आपण पाहत आहोत का असा एक भास या भूतलावर आज आपल्या संस्थेमध्ये होत आहे. पण नेमकं महाशिवरात्री म्हणजे काय असतं आणि त्या पर्वाचं किती विशेष महत्व आहे आपण काय सांगा? चतुर्दशी मध्ये 12 वाजता
या भूतलावर भोले शंकराचा प्रकट दिन आहे. या प्रकट दिनानिमित्त सर्व भारतीय संस्कृतीमध्ये या भारतवर्षामध्ये या महाशिवरात्रीला भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं एक परंपरा आहे. त्या परंपरा निमित्ताने प्रत्येक कोणी असो, तो शैव असो, वीरशैव असो, कोणीही धर्मांच्या कोणीही असो, तो भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी या पवित्र दिवशी सगळ्यांनी शिवलिंगाला अभिषेक करतात, त्याला जल अर्पण करतात, बिल्वपत्री अर्पण करतात. म्हणजे भक्तिभावाने ते भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी या महाशिवरात्रीचे जागरण, भजन, कीर्तन सगळं करत असतात. म्हणजे साक्षात परमेश्वर प्रकट झालेला दिवस म्हणजे महाशिवरात्री. आणि आजच्या दिवसाला मानव जातीचा कोणत्याही तुच्छ किंवा उच्च, नीच, सर्वश्रेष्ठ असं कोणत्याही प्रकारची भेदभावना नसताना कोणताही मनुष्य हा शिवभक्ती करून संकल्प सिद्ध करू शकतो. मानव धर्म एकच आहे. तो सर्व जाती, पंगडी जातीचे सर्व लोक भेदभाव न करता या शिवाच्या पूजा करून आशीर्वाद घेत असतात. शिवाला प्रिय काय आहे सर? जलाधारा शिवप्रिय. म्हणजे शिवाला हे देव ते देव त्यांना काही घेत नसतात. शिवाला जलही प्रिय असतात. तो भक्तिभावाने त्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचं तेच प्रिय असतात. कोणत्याही माणसाला अगर शिवभक्ती करायची असेल तर त्यांना कशाही एक रुपयाचा सुद्धा खर्च न येता एकदम सहजतेने उपलब्ध होणारं पाणी घेऊन सुद्धा तो शिवाभिषेक करू शकतो आणि शिवाला प्राप्त करून घेऊ शकतो. एवढा महान शिवाची कृपा मानव जातीवर आहे. आणि आजचा दिवस एवढा पुण्याचा की जर कोणताही एक माणूस फक्त शिवाचं स्मरण केलं तरी सुद्धा तो वैकुंठ प्राप्त करू शकतात. आणि सर आज सकाळपासून आपल्या इथं पूजेचं रूपरेखा काय होतं, कशा प्रकारची पूजा झाली आणि संध्याकाळपर्यंत काय होणार आहे? इथं पूजा, रुद्राभिषेक, सकाळी रुद्राभिषेक होत असत. पंचमुखी परमेश्वरचं लिंग आहे. त्या पंचमुखी परमेश्वरचं लिंग स्थापना लिंगैक्य तपोरत्न मेघराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजीने एक दूरदृष्टी ठेवून ह्या मंदिराचं स्थापन केलेले आहे. ह्या परिसरामध्ये, ह्या सोन्नालापूर परिसरामध्ये सगळं 18 पंगडी लोक आहेत, भक्त लोक आहेत. त्या भक्त लोकांना सुद्धा अनुकूल व्हावा, सरळ रीतीने शिवाच्या दर्शन घडवावा म्हणून शिवाला पंचमुख असतात. अघोर, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य. या पंचमुखा परमेश्वर एकही लिंगामध्ये त्यांनी स्थापन करून त्या पंचमुखी परमेश्वरच्या सरळ रीतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा एवढं दूरदृष्टी ठेवून या मंदिराचं स्थापन केलेलं आहे. सकाळपासून निरंतर अभिषेक चालू असते. जलाभिषेक चालू असते आणि आलेल्या लोकांना महाप्रसाद उपवास करत असतात सगळे लोक. त्या उपवासाच्या व्यवस्था इथं संस्थेमध्ये केलेल्या आहेत मठामध्ये. एवढ्या लोकांसाठी जवळजवळ माझ्या विचाराप्रमाणे 40 क्विंटल साबुदाणा 40 क्विंटल. अजून आता किती वाजलं? 7:30 8 वाजले. आता 12 पर्यंत कंटिन्यू चालणार वाटत चालू. आणि 12 वाजता महाआरती होणार. 12 वाजता. सर आता आपण सांगितलं आपल्या महाराजांनी दूरदृष्टी ठेवून इथे शिवलिंग स्थापना केलेले आहे आणि त्याचा प्रतिसाद सुद्धा सोलापूर किंवा सन्नालगी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज तो पावन दिवशी आपण स्वतःला किती भाग्य, आपण केलेल्या त्या कार्याला एवढा मोठा भरभरून कौतुक मिळत आहे. तर आपण आज स्वतःला किती आनंदी समजतात. हे बघा, महाराज लोक समाजासाठी करत असतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय. सगळे वसुधैव कुटुंबकम. सगळे आपल्या भक्तच आहे, सगळे आपल्या मुलाचं आहे.
विशाल भावनाने लिंगैक्य तत्परत्न वेगळे राजेंद्र शिवाचार्य महास्वामी जे केलेले तो महाराजांचं कर्तव्य आहे. कुठे तर आज खरंच मानव जातीचं कल्याण होताना इथं दिसत आहे, कारण एवढं हजारोंच्या लोकांना आज इथं दर्शन घ्यायला येत आहेत, म्हणजे आपलं कार्य सिद्धीच गेलं असं आपण सांगाल का? अवश्य कार्य सिद्धीस गेलेले त्यांना आता लिंगैक्य झालेले महास्वामीजी त्यांच्या आत्म्या आज फार आनंदाने सगळ्यांना आशीर्वाद देत असतात. आणि आपण महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त भाविकांना काय संदेश द्याल? हे बघा, महाशिवरात्री या जीवनामध्ये अशी एक पर्वकाल आहे. तो पर्वामध्ये रात्री सगळं व्यसन सोडून आपापले जे व्यसन आहे, काही असो व्यसन, ते सगळं व्यसन सगळं विकार दूर ठेवून निस्वार्थ भावाने अंतःकरणाने स्वच्छ भावनाने ज्यांनी देव शिवलिंगाला एक जलाभिषेक करतात त्यांना अवश्य आशीर्वाद मिळत असते. आत्माने परमार्थाला साधण्याचा दिवस हा म्हणता येईल. महाशिवरात्री दिवस आहे. धन्यवाद सर, खूपच चांगला आध्यात्मिक माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही खरंच अगदी मनापासून आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. आज महाशिवरात्रीच्या महापर्वावर आपण साक्षात भूकैलास समजल्या जाणाऱ्या या पावन धर्तीवर बृहन्मत ओदगी संस्थेच्या SVSC शाळेच्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि आपलं परम सौभाग्य आहे, आपण या मंदिराच्या प्रमुख अर्चकाशी बोलत आहोत. साक्षात आपण आता कैलासमध्ये आहोत का असा भास होत असतं. या पवित्र ठिकाणाचं पवित्र महात्म्य तेवढं आहे की आपण भूतलावर नसून कैलासमध्ये आहोत का असं भास होत आहे. तर आपण आजच्या पवित्र दिवसाचे पुरे पूजा कार्याचं संपूर्ण दिनचर्या स्वामी दुंडಯ್ಯ ಹಿರೇಮಠ ಅಂತ गुंडय्या हिरेमठ स्वामीजीकडून आपण जाणून घेऊयात सकाळपासून काय काय पूजा झाली व संध्याकाळच्या घटकापर्यंत अजून काय काय होणार. स्वामीजी नमस्कार. ನಮಸ್ತೆ. ಪ್ರತಿ ದಿವಸ ಬೆಳಗ್ಗೆ 5:30 ಪೂಜೆ ಚಾಲಾಗುತ್ತೆ. 7:30 ತನ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ಡೈಲಿ ಇರ್ತದೆ. ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತ ಯಥಾ ರೀತಿ ಪೂಜೆ ಇರ್ತದೆ. ಸಾಯಂಕಾಲ 5:30 6 ಗಂಟೆ ಆರತಿ ಇರ್ತದೆ. ಯಥಾ ರೀತಿ ಜನ ಬರ್ತಾರ, ದರ್ಶನ ತಗೋತಾರ. ಮತ್ತೆ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ, ಜಗದ್ಗಳ ಆಶೀರ್ವಾದ, ಕಾಶಿ ಜಗದ್ಗಳ ನೂತನ ಜಗದ್ಗಳು ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾರ. ಅವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದೊಳಗೆ ಜನ ಮತ್ತು ಮಠ ಎಲ್ಲ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಐತಿ. ಮುಖ್ಯವಾದ ವಾಸ್ತವ ಶ್ರೀ ಗುರು ಚನ್ನವೀರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮೂಲತಃ ಅವ್ರ ಸಂಕಲ್ಪ ಯೋಗಿ ರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಪರವಾಗಿ ಪೂರ್ಣಗೊಂಡದ. ಪಂಚಮುಖಿ ಪರಮೇಶ್ವರ ಮತ್ತು ಏಕಜರಾಟ ಲಿಂಗ ಸ್ಥಾಪನಾ ಅವ್ರ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥಾ ನಿಯೋಜನೆ ಅವ್ರ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಪೂರ್ತವಾಗಿದೆ. ಇದು ಭರ್ಪೂರ ಭಕ್ತ ಸಮೂಹದಿಂದ ಕೂಡಿದಂತ ಮಠ ಆಗ್ಯದ. ಬೃಹನ್ಮಠ ಹೊಟಗಿ ಮಠ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಅನ್ಕೊಳ್ತದ. ಅದರ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ವಿಶೇಷ. ಪಂಚಮುಖಿ ಪರಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ, ಏನೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ 3 ರಿಂದ 4 ಲಕ್ಷ ಜನ ಕುಡಿಯೋದಿಕ್ಕೆ समोर. अगदी पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते. भरपूर लय गर्दी ಪೂರ. ಏನ್ ಹೇಳ ಲೆಕ್ಕ ಅಷ್ಟ ಜನ ಬರ್ತದ. ಅದು ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಗಾಬರಿ ಆಗ್ಯದ ನಾವೀಗ. ವರ್ಷ ಅಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗ್ತದ, ಕಮ್ಮಿ ಏನಿಲ್ಲ ಜನ. ಅಷ್ಟು ಏನು ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸೊಲ್ಲಾಪುರದಾಗ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಪರವಾಗಿ ಈ ಮಠನೂ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟದಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟ ಅನಿಸ್ತದ. ಬಹಳ ಸಂತೋಷ, ಬಹಳ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದ್ರಾಗ ಈ ಮಠಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಾಗಿದ್ದು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಐತಿ ನಮ್ಗೆ. आपण स्वतःला किती भाग्यवान समजतात? ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿವಿ ಇಂಥ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾವು ಅರ್ಚಕರಾಗಿದ್ದು. ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರ ಪುಣ್ಯ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ. आपण किती वर्षापासून या मंदिरात पुजारी आहात? ಈಗ ನಾವು ಪೂಜಾರಿ ಆಗಿ 3 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಈಗ ನೇಮಕವಾಗಿ. ಇದಕ್ಕಿಂತ ಪೈಲಾತ್ರಿ ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರಸೆ परमेश्वर सर ते हळळी सर. आपण सोलापूरचे स्थानिक आहात का? रहिवासी सोलापूरचे आहात का आपण? नाही ते प्रॉपर बेळगाव. म्हणजे आपण परमभाग्यशाली म्हणावं लागेल. बेळगावचं जन्मगाव असताना सुद्धा सोलापुरामध्ये एवढ्या मोठ्या पवित्र मंदिरात आपण इथले प्रमुख अर्चक म्हणून
ಏನ್ ನಾವು ಮಾಡಂತ ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಪುಣ್ಯ ಏನೋ ಏನ್ ಹೇಳಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಏನು ಜಗದ್ಗಳ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗ ಸ್ನಾನ ಕೊಟ್ಟಾರ, ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಹೊಂಟಿವಿ. ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆದದ. ಅವರ ಸದಾಕಾಲ ಇದು ಆಶೀರ್ವಾದ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂತಿರ್ಲಿ, ನಾವು ಸದಾ ಸೇವಾ ಮಾಡ್ಕೊಂತಿರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. ಮತ್ತ ಇವತ್ತ ಮುಂಜಾನೆ ಏನೇನ್ ಪೂಜಾ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ಯಾವ್ರಿ? ಇವತ್ತು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ನಿಮಿತ್ತ ಏನೇನ್ ಪೂಜಾ ಆಗ್ಯಾವ? ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ವಿಶೇಷ ಮಹಾರುದ್ರ ಇರ್ತದೆ. ಮಹಾರುದ್ರ ಮುಂಜಾನೆ ಏನಂದ್ರೆ ಒಂದು 20 ದಂಪತಿಗಳು ಇರ್ತಾರ. ಆ ದಂಪತಿ ತರವಾಗಿ ನಾವು ಅಭಿಷೇಕ, ಸಂಕಲ್ಪ, ಮಹಾಗಣಪತಿ ಪೂಜೆ, ಮಹಾಕುಂಭ ಎಲ್ಲ ಆಗೈತಿ. ಆ ತದನಂತರ ನಮ್ಮ ಮೂಲ ಮಠ ಒಳಗ ಬಾಳಿವೇಶಿ ಅಂತ ಇರ್ತದೆ. ಬಾಳಿವೇಶಿ ಮಠದಿಂದ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಉತ್ಸವ ಆಗ್ತದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಗಂಟೆ 1 ಗಂಟೆ ಸುಮಾರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಆರತಿ ಆಗತ್ತೆ. ಮೃಗ ಸಮೂಹದಲ್ಲಿ ಆರತಿ ಆಯ್ತು. ಮತ್ತೆ ಸಂಧ್ಯಾಕಾಲ ಯಥಾರೀತಿ ಈಗ ರಾತ್ರಿ ನಾವು 9 ಗಂಟೆಗೆ ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ ಪೂಜೆ. ಯಥಾರೀತಿ ರುದ್ರಾಭಿಷೇಕ, ಮಹಾರುದ್ರಾಭಿಷೇಕ ರಾತ್ರಿ 12 ಪರ್ಯಂತ ಪೂಜೆ ಇರ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 12ಕ್ಕೆ ಆರತಿ ಆಗತ್ರಿ. ಮತ್ತೆ ಆರತಿ ನಂತರ ಪೂಜಾ ಸಮಾಪ್ತಿ ಪೂಜೆ ಸಮಾಪ್ತಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಸಮಾಪ್ತಿ ಆಗತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಆ ಪೂಜೆಗೆ ಯಾರು ಮಾನ್ಕಾರಿ ಇರ್ತಾರ್ರಿ? ಈಗ ಮಾಂಕರ ಏನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಜನ ಸರ್ವ ಸಮಿತಿ संबंध नमद मठ समितीಯಿಂದ म्हणजे ते फक्त समिती तर्फे ते संध्याकाळचं पूजेचं आयोजन केलेलं असतं. सगळं नियोजन परमेश्वर सर आहेत, हळवळी सर, सगळं रामपुरी सर, ಮತ್ತೆ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸ್ವಾಮಿ ಸರ, ಶಾಂತು ಸರ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತದೆ. म्हणजे सर्वे जन सुखिनो भवन्तु या संकल्पासाठी आजची महारुद्र पूजा केलेली आहे. सर्व होटगी ब्रह्ममठ होटगी सर्व भक्तादी सर्व संकल्प आहे पूजे. सर आज महाशिवरात्रीच्या महापर्वादिनानिमित्त आपण भक्तांना काय संदेश द्याल? ಭಕ್ತರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಏನ್ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ತೀರಿ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ, ಆಯುಷ್ಯ, ಆರೋಗ್ಯ, ಕೀರ್ತಿ, ಸಮೃದ್ಧಿ, ಅವರ ವಂಶವೃದ್ಧಿ ಎಲ್ಲ ಕೀರ್ತಿ ಆಗಲಿ, ಸಮೃದ್ಧಿಯಿಂದ ಬಂದ ಗುರುಗಳಿಗೆ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗ್ತದ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಗುರುವ್ರದ್ದು ಶಕ್ತಿ ಭರ್ಪೂರ ಅದ, ಹೇಳೋಕ್ ಬಾಯಿಲೆ ಆಗಲ್ಲ. ಅದ್ರ ಶಕ್ತಿ ಭಯಂಕರ ಅದ. ಯೋಗಿ ರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ಚನ್ನವೀರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಆಶೀರ್ವಾದ, ಬಹಳ ಆಶೀರ್ವಾದ. ಅವರಿಂದನೇ ಇಷ್ಟು ಕೀರ್ತಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಅಪರೂಪ ಅದ. ಇದು ಸುಮ್ಮ ಸಾಮಾನ್ಯ ಅಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಸರ್ವ ಜನ ಸರ್ವಸ್ಪಿನ ಹಗಲ ಸಂಸ್ಥಾಗಳು ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು. ಅದು ಬಾಯಿಲಿ ಹೇಳಕ್ ಆಗಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗ್ಲಿ, ಸರ್ವ ಜನ ಬರ್ಲಿ, ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋಲಿ, ಇನ್ನಿಷ್ಟು ಉತ್ತೀರ್ಣ ಕೀರ್ತಿ ಬೆಳೀಲಿ ಅಂತೇಳಿ बड़ा आशय आहे. आमच्या चॅनल मार्फत आपण आपल्या संस्थेची माहिती दिलात आणि इथल्या पूजा अर्चाची माहिती दिलात. सर्वे जन ಮಠಕ್ಕೆ ಬರ್ರಿ, ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋರಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಆಶೀರ್ವಾದ ಫಲ ಸಿಗ್ತದೆ ನಿಮಗ. ಬಂದು ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಧನ್ಯರಾಗ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಜಾತ್ರಾ ಮಹೋದಿದ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ವಿಶೇಷ, ಶಿವನಿಗೆ ವಿಶೇಷ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ಶಿವನ ದಾಂಪತ್ಯ ಜೀವನ ಪ್ರಾರಂಭ ಕಾಲ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ದರ್ಶನ ತಗೊಂಡು ಪುನೀತರಾಗಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सोबत आहेत श्रीशैल अंबारे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या चॅनल तर्फे आपल्याला महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर. आपल्या चॅनललाही खूप खूप शुभेच्छा की आपल्या चॅनल मार्फत आमच्या मठाचा, मी या मठाचा एक सद्भक्त म्हणून इथं आज मी मंदिरात सेवा करतोय. आपल्या चॅनलचं प्रथम तुम्ही आम्हाला शुभेच्छा देऊन आम्हाला कृतज्ञ करतात आणि आमच्या मठाच्या ह्या कारकिर्दीत पुढे नेण्यासाठी आपल्या चॅनलवाल्यांचं जितकं सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि चॅनलवाल्यामुळं किंवा प्रसार या मंदिराचं वैभव आणि भाग्य वाढत आहे आणि प्रत्येक भक्तांना कळत आहे की आपण एका चांगल्या मंदिराला मुकत आहे किंवा तुमच्या मार्फत त्यांना समजू लागलं की इथे एक मंदिर आहे आणि मंदिर इतकं मोठं आहे की चन्नवीर शिवाचार्य महाराजांनी, योगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांनी त्यांचे संकल्प जे आहे ते संकल्प पूर्ण करून इथं पंचमुखी परमेश्वराचं लिंगाचं स्थापना केलेत. पंचमुखी परमेश्वर लिंगानंतर त्यांचं भक्ती बघून आमच्या काशीपीठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जगद्गुरू त्यांनी आमच्या मठाच्या जे डॉक्टर मल्लिकार्जुन विशारद शिवाचार्य महास्वामीजी इथं मठाधिपती होते, त्यांना ह्यांचं पूर्ण भक्ती, इथलं वैभव, त्यांचं पूजा अर्चा सगळं बघून त्यांना उत्तराधिकारी म्हणून त्यांना पुन्हा नेमले. ह्या मठाचं वैभव आणि आमचं भाग्य ह्यामध्ये सगळं तुमच्या चॅनलवाल्यांचं फार मोठं सहकार्य आहे. त्याबद्दल तुमचं प्रथम आम्ही अभिनंदन करतो. सर असं म्हणतात महाशिवरात्री म्हणजे आत्म्याने परमात्म्याला साधण्याचा दिवस, म्हणजे आत्मा परमात्मा स्वरूप होऊन परमात्म्यात लीन होण्याचा पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्री. आज या महाशिवरात्रीच्या महापर्वा दिनानिमित्त एवढं भाविक येत असताना
कुठं तर असं म्हणलं देव हा देवारात नसून भक्तांची सेवा करणाऱ्या भक्तांमध्ये असतो आणि तेवढं महान कार्य आज आपण करत आहात सर. अक्षरशः आज आपलं कार्य पाहताना मन अगदी भरभरून उत्साहानं भरभरून येत आहे, कारण एवढ्या लोकांची आपण सोय करत आहात, सकाळपासून आपण श्रम करत आहात. तर आपण आपलं या कार्याचं नियोजन बद्दल काय सांगाल? या कार्याचं नियोजन प्रथमतः आम्ही संस्थेचे कमीत कमी 400 ते 500 कर्मचारी, हे त्यांचं सगळं शिक्षण स्टॉप सगळे भक्तिभावाने त्यांनी इतकं मनापासून करतात आणि त्याच्यात भर म्हणून आमच्यासारख्या छोट्या भक्तांचंही त्याच्यात थोडं फुलाची पाकळी म्हणून आम्हाला जितकं शक्य होईल तेवढं भक्त म्हणून आम्ही इथं कार्यरत राहतो. जेवढं आमच्या वाटेस येत आहे तेवढं आम्ही सेवा करायची प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की हे नियोजन आमचं नसून हे चन्नवीर शिवाचार्य महाराज, योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज यांनी वरती बसून आम्हाला सगळं आशीर्वाद केलेले आहेत की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं त्यांच्या हातून, त्यांनी आमच्या हातून घडवून घेतात. त्यामुळे आम्ही काय इथं फार मोठं कार्य करतो असं नाहीये, पण जे भक्त येतात त्यांचं सेवा करणं हे मठाचं भक्त म्हणून माझं आद्य कर्तव्य समजतो. त्या हिशोबाने आम्ही इथं कार्यरत करत असतो. आणि सगळे शिक्षक स्टॉफ म्हणा, बाकी विद्यार्थी काही असतात, काही भक्त असतात, सगळ्यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम चालू असलेला आहे. सर, या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी अंदाजे आपली तयारी किती दिवसाच्या अगोदरपासून झालेली असते? 8 ते 10 दिवसापासून. म्हणजे ह्या मठाच्या कुठल्याही कार्यक्रमाला नियोजन करणं हा फार मोठा तयारी लागत नाही आहे, कारण इथं श्रावण मासामध्ये 1 महिना हा मोठा कार्यक्रम चालत असतो. त्याच्यानंतर योगीराजेंद्र शिवाचार्य महाराजांचं त्यांची जयंती, ते पण मोठा कार्यक्रम होतो. चन्नवीर शिवाचार्य महाराजांचं त्यांचं दीप ज्योती आत्मज्योत इथून 22 मठातून होटगीला जात असतो. त्यामुळे प्रत्येक नियोजन हे अगोदर 1, 2 किंवा 3 दिवस एवढा फार मोठा याला कार्यकाल लागत नाही, कारण इथल्या शिक्षक स्टॉपचं आम्ही कार्य कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी प्रत्येक जबाबदारी हे भक्त म्हणून करतात, शिक्षक म्हणून नंतर तर भक्त म्हणून पहिला करतात. म्हणजे शिक्षक वृंदांचं सुद्धा पूर्णपणे सहकार्य आपल्याला 1001% त्यांचा जितका सहकार्य ह्या मठाला, या संस्थेला लाभत असतो किंवा या भक्तांना लागत असतो, त्याच्यातलाच एखादा टक्का आम्ही बाहेरचे भक्तगण असतो. बाकी सगळे शिक्षक लोकांचं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असतं. सर, आज इथली गर्दी पाहता आपण कुठं तर सोलापूर महाराज सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रेला आलो का असा कुठं तर भास होत आहे. तर कुठं तर सोलापूरच्या धर्तीवर सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रानंतर एवढी मोठी गर्दी इथं पाहायला मिळत आहे, आपण त्याबद्दल काय म्हणाल? सिद्धेश्वर महाराजांच्या नंतर जर आपण कुठं जर बघत असेल तर हा एकमेव मंदिर सोलापुरातला किंवा सोलापूर आजूबाजूच्या परिसरातला शिवरात्री दिवशी गर्दीचा ठिकाण जर बघितलं तर तुम्हाला दुसरं कुठेही मिळणार नाही. फक्त इथं होटगी MIDC अक्कलकोट रोडला जे आमचं मंदिर आहे चन्नवीर शिवाचार्य महाराज, योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज, पंचमुखी परमेश्वर महाराज, हे दुसरं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आजच्या तारखेमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 लाख भाविक इथं सकाळपासून दर्शन घेत आहेत. दर्शन घेतल्यानंतर त्यांचं पूर्ण प्रत्येक माणूस, प्रत्येक भक्त प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. आणि प्रत्येक भक्तांना आज शिवरात्रीचं एकादशीचं फराळ असतं म्हणून त्यांना साबुदाणा हा फराळीचा आयटम ठेवलेला असतो. प्रत्येक जण कमी 35 ते 40 क्विंटलचं नियोजन केलेलं असतंय. तर सकाळी 7 वाजल्यापासून प्रसाद वाटप चालू आहे, दर्शन चालू आहे. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत ते चालूच राहणार आहे. जोपर्यंत भक्तगण इथं असतील तोपर्यंत प्रसाद वाटप चालू असेल. सोलापूर हा बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय समाज सोलापूर समाजला जातो. असं म्हणतात 16 पगडीचे जात जमातीचे लोक सोलापुरात राहतात, पण ते कुठं तर आध्यात्मिकतेच्या नावाखाली धार्मिकतेचं वळण लावून या मंदिरात येताना आपण सोलापूरला धार्मिक प्रगतीकडे जाताना कसं पाहाल? सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे हे अक्कलकोट MIDC मधलं मंदिर. ह्या धार्मिक ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ह्या मंदिरात एकही असा कुठला भक्त नाही की येत नाही. मुस्लिम असो, हिंदू असो, बाकी 18 पगडीचे कुठलेही सगळे भक्त ह्या मठाचे आहेत. इतके मोठे मोठे भक्त आहेत की ते आता तुमच्या चॅनल मार्फत आम्ही सांगायला अभिमान पण वाटेल. पण मुस्लिम भक्त पण इतके मोठे आहेत की ते अपवारांच्या मार्गदर्शनाखाली लमाण असतील, मुस्लिम असतील, हरिजन असतील, कितीही कुठलेही 18 पगडीचे, आता त्यात लिंगायत आले, साळी आले, बाकी कोळी जितके आहेत समाज, एकही समाज इथं येत नाही अशातला भाग नाही. प्रत्येक समाज, जेवढा बहुभाषिक समाज आहे तो संपूर्ण समाज येते दर्शनाला येतो. संपूर्ण समाज येतो आणि संपूर्ण समाज गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि नुसतं नतमस्तक होत नाही तर येता शक्तीप्रमाणे त्यांचं योगदान पण देतो. तन मन धनाने सगळं सहकार्य सुद्धा त्यांचं इथं भेटतो. कुठं तर सोलापूर धार्मिकतेच्या पदपदावर क्रांती करत आहे किंवा धार्मिकतेच्या मार्गावर लागलेला आहे.
असं आपल्याला वाटतंय का? 100%. कारण आज बघितलं तर तुम्ही फक्त सोलापुरात आमचे सिद्धेश्वर महाराजांच्या नंतर आम्ही जर धार्मिक बघतो तर इथंच बघतोय. सिद्धेश्वर महाराजांचं तिथं गेल्यानंतर तिथं गुरुवाऱ्यांचं दर्शन एखाद्या वेळेस होईल नवेल सिद्धेश्वरांचं होत आहे, पण इथं पंचमुखी परमेश्वर आणि गुरुवाऱ्यांचं इथं दोन्ही दर्शन होत आहे. हे परम सौभाग्य आहे की जे भाविकांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. दोघांचं सुद्धा इथे जे दर्शन काशीला घ्यायला जाऊन ज्यांचं दर्शन होत नाही त्या लोकांना आमच्या काशीच्या महाराजांनी आमच्या मठाच्या महाराजांना उत्तराधिकारी करून आमच्यावर फार मोठं कृपाशीर्वाद केलेत म्हणायला काय हरकत नाही. कुठं तर भारत देश हा पाश्चात्य संस्कृतीकडे वळताना काल 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे झालाय. आपण इथं मातृपितृ दिन, तुळशीपूजन दिन साजरा करतो. तर कुठं तर पाश्चात्य संस्कृतीचा तडा तोडून आपण धार्मिकतेकडे लोकांना घेऊन आलात, धार्मिकतेचे धडे देऊ लागलात आणि आपल्या मंदिराद्वारे हिंदू धर्म किती महान, किती श्रेष्ठ आहे आणि किती भक्तिमय आहे हे सिद्ध करत दाखवत असताना खूपच आज भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट वाटत आहे. कुठं तर हिंदू धर्म पुन्हा एकदा धर्मसंस्थेकडे जात आहे आणि हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ म्हणून गणला जात आहे. यात कुठं तर आपल्या संस्थेचा सुद्धा आणि आपल्यासारख्या निशिम भक्तांचा सुद्धा खारीचा वाटा ना म्हणता सुद्धा आहेत. त्यानिमित्त आपल्यासारखे प्रामाणिक आणि परमेश्वर भक्तांचे आमच्या चॅनलतर्फे आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो सर. आपल्यासारखे लोकांची संस्कृती पुढं सुद्धा घडत राहो आणि देशाला एक उज्ज्वल भविष्य मिळो हीच शिवरात्रीच्या महापर्वदिनी आपण परमेश्वराची प्रार्थना करू. धन्यवाद सर. धन्यवाद. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक. सर कितव्यांदा? मी तिसऱ्यांदा नगरसेवक झालेले नगरसेवक शिवानंद पाटील सर. सर नमस्कार. सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेचे जर शिवानंद पाटील सराबद्दल सांगायचं झालं तर सोलापूर महानगरपालिकेचे ते तिसऱ्यांदा नगरसेवक तर झालेलेच, पण ओटगी ब्राउन म्हणून संस्था इथले ते संचालक व ट्रस्टी सुद्धा आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सोलापूरकरांसाठी. तर सर्वप्रथम आपल्याला महाशिवरात्री पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनाही महाशिवरात्रीच्या सगळ्यांना तमाम सोलापूर लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत असताना आज आपण पाहता आज सोलापूर नव्हे तर भारतामध्ये महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते. त्याचप्रमाणे आमचे ट्रस्टी गव्हर्नमेंट होटगी संचलित तपोरत्न योगी राजेंद्र महास्वामीजींनी जी संकल्पना केली होती की हे ट्रस्ट निर्माण करत असताना त्यांनी त्यांच्या हयाती असेपर्यंत वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महाराजांच्या नावानेच त्यांनी शाळा कॉलेजेस काढल्या, गुरुकुल काढल्या. त्याबरोबर म्हणजे शैक्षणिक बरोबर देखील धार्मिक बरोबर शैक्षणिकही एक जांगड घालण्याचा प्रयत्न परमपूज्य तपोरत्न योगीराजे महाराजांच्या हाती झाला. त्याचप्रमाणे तदनंतर आमच्या आता एक श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी जगद्गुरु काशीपीठाचे यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आपण पाहता सोलापूर जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट होटगी संचलितच्या माध्यमातून जवळपास 60हून शाळा कॉलेजेस आहेत. जवळपास शिक्षकांचा 850 शिक्षकांचा हे संग्रह टीम आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शाळा कॉलेजेस चालू असताना
जवळपास या मठाच्या आधिपत्याखाली साधारणतः 20 ते 25 मठ देखील हा अनेक गावामध्ये इथे आपण पाहतो. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हे सर्व निर्माण होत असताना त्या महाराजांचा ज्यांनी कष्ट घेतलं, त्यांच्या कष्टाने ज्या आज ही संस्था उभा राहिल्या, आज त्याच्या प्रचिती सर्व लोकांना सद्भक्ताने मिळत आहे. आज आपण पाहतो सोलापूर आज अनेक भारतामध्ये अनेक मंदिराचे म्हणजे कॉरिडॉरच्या पद्धतीने निर्माण होत असताना सोलापूर शहरामध्ये देखील एक आपले आज आपले सिद्धरामेश्वर महाराज असताना आपण देखील काहीतरी केली पाहिजे ह्याच्या उद्देशाने तपोरत्न योगीराज महाराजांनी पंचमुखी परमेश्वर मंदिर निर्माण केले. त्यामुळे त्याच्यानंतर 1008 लिंग आज आपल्याला कुठेही महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही. ते फक्त आपल्या सोलापूरमध्ये पावन धर्तीवर 1008 लिंगाचं दर्शन सर्व लोकांना म्हणजे जनकल्याण व मानवता लोकांना उद्धार व्हावा, मानव कल्याण व्हावा, मानवता त्या लोकांचं कल्याण व्हावा हेच एक उद्देशून महाराजांनी केलेली संकल्पना आज फलस्वरूप प्रचिती मिळत आहे. ह्यामुळेच आज सोलापूर शहरामध्ये आज शिवरात्रीच्या निमित्त जवळपास लाखाहून अधिक जनसंख्या या आमच्या मठामध्ये पंचमुखी परमेश्वरांचे दर्शन घेऊन 1008चे दर्शन घेऊन आज मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद देखील वाटप आपण करतोय. जवळपास 40 क्विंटल साबुदाण्याचं आपण वाटप करतोय. सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली अभिषेकाने, रुद्राभिषेकाने. त्यानंतर 22 पासून मिरवणूक काढण्यात आली आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय रात्री 10 वाजेपर्यंत प्रसाद वाटप आणि भजन कार्यक्रम चालू आहे. आता ह्याच्यानंतर 10 ते 12 पर्यंत पुनश्च जी खरी शिवरात्र आपण पूजा म्हणतो ते आता 10 ते 12 पर्यंत आपल्याला रुद्राभिषेक व अभिषेक जलाभिषेक करून या आजच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तर सोलापूरच्या धर्तीवर सिद्धेश्वर महाराजांची जी यात्रा भरते ती संपूर्ण भारतात तर प्रसिद्ध आहेत, पण आजचा दिवस पाहता पुन्हा एकदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भरली आहे का असा भास होताना दिसत आहे. ते अगदी बरोबर आहे. आमचे सोलापूर जिल्ह्याचे आधिक देवकुट्याशेखर शिवयोगी सिद्धरामेश्वराचा आहे. जेव्हा त्यांनी श्रीशैलवरनं येत असताना 68 लिंगच्या रूपाने सोलापूरचे दर्शन आणले. मग आपण आता पाहतोय की सोलापूर सुरक्षित राहण्यासाठी अष्टविनायकाची कवचकुंड त्यांनी निर्माण केली. याच धर्तीवर ज्या पद्धतीने सिद्धरामेश्वरांनी अष्टविनायक व 68 लिंगच्या धर्तीवर तपोरत्न योगीराजांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या सोलापूर लोकांना 1008 लिंगाचे निर्माण करून सिद्धरामेश्वरांनी दिलेली शिकवण, सिद्धरामेश्वर केलेली संकल्पना महाराजाच्या माध्यमातून आपण सोलापूरमध्ये पाहतोय. सोलापूरकर लोकांचं भाग्यच मानावं लागेल. तर सिद्धेश्वर महाराजांनी 68 लिंगाची स्थापना त्यावेळी करून सोलापुराला पवित्र करण्याचं महान कार्य ते महाराजांनी केलेले होते. आणि त्याच काही शतकानंतर पुन्हा ओडगी ब्रह्म संस्थेने 1008 लिंगाची स्थापना करून त्या धर्तीचे जर ते कार्य नसेल तरी पण कलियुगातील या धर्ती वेळेच्या निमित्ताने काय होणार 1008 लिंगाची स्थापना करून सोलापुराला पुण्याच्या एकदा धार्मिकतेकडे, आध्यात्मिकतेकडे ओढ लावून आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जे झटत आहात त्या कार्याबद्दल आपण काय सांगाल. आमच्या धर्मगुरूंनी सांगितलेलंच आहे की धार्मिक जोडबावर, आध्यात्मिक जोडबावर, शैक्षणिक गरज. आता काळाची गरज काय आहे की सर्वांना शिक्षणाची गरज आहे. त्या शैक्षणिकमध्ये करत असताना आणखीन एक म्हणजे सांगण्याचा अभिमान वाटतो की गुरुकुलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना देखील शिकवण देत आहोत. आपण पाहतो या संस्थेच्या तर गुरुकुलची परंपरा नष्ट होत असताना, पूर्णतः संपलेली असताना सुद्धा पुन्हा एकदा आपण त्यांना प्राणज्योती देऊन त्या पुनश्च आपण त्याचे अनुकरण करत आहात. गेल्या 20 वर्षापासून या संस्थेमध्ये जवळपास 1000हून अधिक स्वामी लोक भटूंना गुरुकुलचे शिक्षण देऊन त्यांना म्हणजे इथे 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातो. त्याच्या माध्यमातून तो 30 दिवसानंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहून तो धार्मिक कार्यक्रमाला, पूजा पाठ जसं कार्यक्रमाला त्याला तत्परतेने तयार केली जाते. ही कुठं घडत नाही, फक्त सोलापूर बृहन्मठ घोटकीमध्ये घडते. गेल्या 20 वर्षापासून हजारो विद्यार्थी दरवर्षी इथे तयार होऊन गुरुकुलच्या माध्यमातून बौद्धिक व आध्यात्मिक शिक्षण घेत आहे. सर, शिक्षण म्हणजे सध्याच्या युगात फक्त शैक्षणिक बाजार झालेला असताना आपण गुरुकुल मार्फत एवढं आध्यात्मिक आणि एवढं आध्यात्मिक सांगड घालत कुठं तर हिंदू धर्माला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहात आणि हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करत आहात. याबद्दल आपले मानव तेवढे अभिमान कमीच आहे, मानव तेवढे आभार कमीच आहे. आपल्या या कार्यास परमेश्वराची
आशीर्वाद लाभून निरंतर अखंडित हे कार्य असं सुरू होऊन सोलापुरातील हे मठ म्हणजे सिद्धरामेश्वरच्या नंतरचं दुसरं मठ असं प्रसिद्धी आलेलं आहे सध्या आपण पाहत आहात. तर आपण इथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा इथं पोहोचल्यावर आता आपण स्वतःला किती श्रेष्ठ किंवा स्वतःला किती अभिमानास्पद समजतात. आमचं योगदान हा फक्त स्वयंसेवक म्हणून आहे. भले आम्ही ट्रस्टी असले तरी आज हजारो भक्त या मठाच्या सद्भक्त आहेत. अनेक लोकांनी या मठा उभारणीला झिजलेले आहेत. त्यांचा परिश्रम, महाराजांचं कष्ट आणि अनेक महाराजांनी केलेले त्याग, अनेक लोकांनी देणगीच्या स्वरूपाने दिलेले, त्याच्यामुळे आज हे वटवृक्षाच्या रूपाने आज बौद्धिक गुरुकुल आणि आज आपण पाहतो भारताला काळाची हिंदुत्वाची गरज असताना ही गरज ओळखून सर्व भारतातल्या सर्व धर्मगुरूंनी गुरुकुलला प्राधान्य देण्याचा आपण पाहता सनातन भारतीयवाले दरवर्षी आपल्याला डोकं पुढून सांगत असतात की धर्म टिकला तर आपण टिकतो. ही कुठं तर जाजवट टिकवायचं असेल तर लोकांना विनंती करतो की प्रथम आई बाप, मग शिक्षक, मग गुरु हे कुणी विसरू नये. हिथेच खरी संस्कार आहेत आणि ह्याच्यामध्येच भारत पुढे आलेला आहे आणि भारताची जी संस्कृती आहे आपण सर्वांनी जोपासावं आणि हिंदुत्व व गुरुकुल पाठ्यपुस्तक म्हणा गुरुकुलची जी शिकवण आहे ते सातत्याने ठेवलं तरच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. जेव्हा एक ट्रस्टी सुद्धा स्वतःला स्वयंसेवक समजतो त्याच वेळी त्या कार्याची पोच त्यांच्याकडे किती महान आहे आपल्याला कळते. आणि असंच एक महान व्यक्तीने आपल्याला आज शिवरात्रीच्या महापर्वानिमित्त खूप चांगला संदेश दिलेला आहे. आणि सर आपण आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक तिन्ही विषयावर भाष्य करून आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण खूप सुंदर एक मेसेज दिलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान, गेंट्याल टॉकीजजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.